हॅलो, वेलकम टू आय चॅनल. सो आज मी घेऊन आली आहे स्पेशली महिलांसाठी, म्हणजे सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे साडी. बायकांना साड्या हा प्रकार खूप आवडतो. सो बघा, आता सध्या संक्रांत आली आहे तर खूप बायकांची गडबड चालू असणार की बाबा मला साडी घ्यायची, ती पण काळी. सो खरेदीसाठी जात असणार. ओके, सो आज मी तुम्हाला माझ्या काळ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. ते म्हणजे चला तर बघूयात मग पहिली साडी. ही आहे माझी साडी, जी नेट फॅब्रिकमध्ये आहे आणि ह्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे धाग्यांनी, रेड आणि येलो कॉम्बिनेशनचं. ॲक्च्युली ह्या बॉर्डरमुळे ह्या साडीला खरंच खूप लुक आलेला आहे. आणि मी ही साडी घातलेली आहे आणि ह्याच्यावरती जेवढं तुम्ही सिम्पल आवराल ना, मेकअप कराल ना, तेवढं ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. जर तुम्ही हेवी लुक केलं तर थोडंसं लुक एवढं छान दिसणार नाही. सो आपण ह्या साडीवरती जेवढं सिम्पल लुक दिसेल तेवढं ही साडी छान दिसणार आहे. सो अशा प्रकारे ही साडी दिसते. आणि मी इकडे पण फोटोज व्हिडिओज दाखवते. हे पण बघा, मी असं लुक केलं होतं एकदम सिम्पल. सो ह्याचं जे नेट फॅब्रिक आहे, सो यंग मुलींनाही जास्त करून साडी खूप छान दिसणार आहे, कारण की काठपदरापेक्षा ही नेटची साडी मुलींना खूप छान दिसते. सो ही अशी आहे साडी. आता बघूयात दुसरी साडी. ती आहे ही काठपदर. बघा, ही साडी ॲक्च्युली मी ह्याच्यावरती रील आणि शॉर्ट पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघितलंच असणार. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, ही साडी जी आहे ती काठपदर आहे. त्याच्यावरती तुम्ही ही साडी कुणी पण, म्हणजे यंग लेडीज किंवा असे आपल्या जे 30-35च्या बायका आहेत त्यांना सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे, कारण की ह्याच्यावरती तुम्ही मराठमोळा लुक सुद्धा करू शकता. ॲक्च्युली ही जी साडी आहे ह्याचं क्लॉथ आहे थोडंसं कॉटन सिल्क म्हणता येईल, सॉफ्ट सिल्क. तर ह्याच्यावरती मस्त जरीची डिझाईन आहे गोल्डन, आणि ह्या बॉर्डर जी रेड कलरची आहे ती सर्वात उठून दिसते या ब्लॅक साडीमुळे, त्यामुळेच ह्या साडीला खूप सुंदर लुक आलेला आहे. सो अशा प्रकारे ह्याच्यावरती छोटे छोटे बुट्टे आहेत. आणि ही साडी बघा, मी इकडे पण लुक केलेला आहे. कसं बघा, मस्त सिंदूर लावलेला आहे. अंबाडा घाला तुम्ही, आणि जर तुम्हाला मराठमोळा लुक करायचं असेल तर छान नथ घाला, हिरव्या बांगड्या घाला. जरी हिरव्या बांगड्या नाही घातल्या तर तुम्ही ब्लॅक आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन करून सुद्धा बांगड्या घालू शकता, आणि लाल सिंदूर लावू शकता, छान झुमके घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही छान ह्या साडीवरती लुक क्रिएट करू शकता, कारण की ही काठपदर साडी आहे. सो ही कधीही घातल्यावरती सूट करेल. तुम्ही मंदिरात अगदी गेला तेव्हा सुद्धा ही साडी खूप छान दिसेल. आता बघूयात तिसरी साडी. ठीक आहे, सो ही साडी ह्याच्यावरती सुद्धा मी रील आणि शॉर्ट पोस्ट केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ही एकदम सॉफ्ट आहे, घालायला एकदम सुळसुळीत छान आणि चोपून बसते. आणि ह्याच्यावरचं डिझाईन बघायला गेलं तर बघा, इथे असं गोल्डन टाईप असं शायनी मटेरियल आहे, ज्याने त्याने अजून लुक आलेला आहे ब्लॅकला. आणि इकडे छान बॉर्डर आहे पिंकमध्ये, आणि ह्याच्यावरती टिकली वर्क आहे. ठीक आहे, जरी त्याच्यावरती एकदम बेसिक टिकली वर्क आहे, जास्त झगपक नाही आहे. सो ह्या साडीला खूप छान लुक येतं आणि घातल्यावरती पण एकदम मस्त दिसते. सो तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करू शकता, कारण की आता हळदी कुंकाला वगैरे आपण जात असतो, आपल्याला कलेक्शन जरा कमी असतं. ठीक आहे, मग आपल्याला कन्फ्यूज होतो की कशा टाईपची साडी घालायची. सो हळदी कुंकाला तुम्ही अशा टाईपची साडी सुद्धा घालू शकता. असं हे लुक दिसेल. तुम्ही आता असं दाखवले, बट इथे मी सगळं व्हिडिओज आणि फोटोज सुद्धा तुम्हाला शेअर करते साईड बाय साईड, सो तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सिम्पल लुक दिसते. आता बघूयात चौथी साडी. हे बघा, ही एकदम प्लेन साडी आहे, ह्याच्यावरती काहीच डिझाईन वगैरे नाही. ह्याचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट सिल्क आहे. आधीची जी साडी होती त्याचं सुद्धा फॅब्रिक सॉफ्ट सिल्क होतं, फक्त त्याच्यावरती डिझाईन होते. ह्याच्यावरती डिझाईन बिलकुल नाही आहे, एकदम प्लेन आहे. सो ह्याच्यावरती तुम्ही स्टाईल करायचं म्हटल्यावरती, लुक क्रिएट करायचं म्हटल्यावरती तुम्ही मोस्टली ह्या साडीवरती हेवी ब्लाऊज, लाईक भरलेला ब्लाऊज तुम्ही घालू शकता. भरलेली डिझाईन किंवा कॉन्ट्रास्ट तुम्ही ब्लाऊज वापरू शकता, ज्याने की ही साडीला अजून लुक छान दिसेल. अशा प्रकारे ह्या साडीवरती तुम्ही लुक क्रिएट करू शकता. आणि ह्याच्यावरती तुम्ही मोस्टली ह्याच्यावरती मॉडर्न लुक जाईल, ट्रेडिशनल बिलकुल जाणार नाही. जर तुम्हाला करायचंच म्हटलं तर तुम्ही ते क्रिएट करू शकता ट्रेडिशनल लुक, पण मोस्टली मॉडर्न आणि फॅन्सीमध्येच हे मोडून जाईल. सो अशा प्रकारे ह्या साडीचं लुक तुम्ही क्रिएट करू शकता. आणि ही साडीसुद्धा अगदी का नाही, हळदी कुंकाला सुद्धा तुम्ही घालून जाऊ शकता, फक्त लुक छान करून जा. आता बघूयात पाचवी साडी. ती म्हणजे
याचं पण मी शॉर्ट आणि रील पोस्ट केलेला आहे, सो तुम्हाला ह्या साडीबद्दल आधीच माहिती असणार आहे ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना. सो ही साडी जे आहे हे नेट फॅब्रिकमध्ये म्हणता येईल किंवा टिश्यू जे मटेरियल असतं ते आहे. सो ह्याच्यावरती एकदम सुंदर डिझाईन आहे गोल्डनच्या धाग्याने केलेली. बाकी पूर्ण साडी ब्लॅक आहे आणि खरं ॲक्च्युली लुक ह्या काट जे आहे ते ब्रॉड काट. ही साडी बघितली आणि ही बॉर्डर बघून ना मला रेखा जी आहे ना त्यांची आठवण झाली, कारण की मोस्टली त्यांच्या साड्या अशा असतात. सो ही साडी पण तसंच लुक क्रिएट करते आणि तशीच दिसते. सो मला ह्या साडीबद्दल ही खूप आवडते आणि दिसायला पण छान दिसते. हे मोस्टली मॉडर्न आणि ट्रेडिशनल लुकमध्ये सुद्धा जाईल. सो तुम्ही सुद्धा ही अशा टाईपची साडी ट्राय करू शकता. आता बघूयात 6वी साडी. ती म्हणजे परत प्लेन साडी आहे, पूर्ण ब्लॅक. फक्त ह्याचं मटेरियल वेगळं होतं आहे. ह्याचं मटेरियल वेगळं आहे. ते म्हणजे आधीची सिल्कमध्ये होती, सॉफ्ट सिल्कमध्ये, आणि ही क्रेपमध्ये येईल. आणि ही घालायला पण अगदी सोपी आहे. आपण इझिली एकदम 3 मिनिटात सुद्धा ही साडी घालू शकतो, नेसू शकतो. सो ह्याच्यावरती पण सेम तुम्ही हेवी ब्लाऊज घाला, भरलेला ब्लाऊज घाला, छान लुक क्रिएट करा, झालं. आता बघूयात 7वी साडी. ती म्हणजे ही पण मस्त आहे, प्लेन आहे आणि खाली फक्त ही डिझाईन आहे. ही पण तुम्ही डेली वेअरसाठी खूप छान दिसेल. हळदी कुंकाला सुद्धा तुम्ही घालू शकता, पण फक्त छान आवरून जायचं. ह्याच्यावरती सिम्पल आवरून गेलं तर अजून ती सिम्पल दिसेल, कारण की ऑलरेडी खूप सिम्पल साडी आहे. सो तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं हेअरस्टाईल छान करू शकता, इयरिंग्स हेवी घालू शकता, बँगल्स भरपूर घालू शकता, जेणेकरून ही साडी अजून लुक क्रिएट करेल. ठीक आहे, अजून लुक देईल तुम्हाला ही साडी. अशा प्रकारे ही सुद्धा साडी तुमच्यासाठी खास वाटेल, ट्राय करून बघा. आता बघू 8वी साडी. ती म्हणजे ही बघून तर तुम्हाला समजलंच असेल, बांधणी. तर ही ठीक आहे, तुम्ही हेवी लुक नाही क्रिएट करू शकत, बट ही साडी एवढी सॉफ्ट आणि एवढी हलकी फुलकी आहे ना घालायला, खूप सोपी घालायला. आणि ही साडी तुम्ही हळदी कुंकाला सुद्धा वापरू शकता, कारण की एवढी पण वाईट नाही दिसत. तुम्ही म्हणाल की खूपच सिम्पल आहे, साधी आहे, बट नाही. जर तुम्ही ह्याच्यावरती आवरलं ना तर खूप भारी दिसते. मी ते तुम्हाला दाखवते. आता बघूयात पुढच्या साड्या. ती म्हणजे 9वी आणि 10वी. यामध्ये फरक काय? दिसायला तर अगदी सेम, कलरही अगदी सेम, बट ह्याच्यावरती आहेत गोल गोल असे सर्कल्स आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डिफरन्स कळून येतो. बट लुक तुम्ही दोघांनाही सेम करू शकता. आणि ह्याच्यावरती असे स्क्वेअरमध्ये आहेत बुट्ट्यान टाईप. सो ह्याच्यावरती ही मोस्टली साड्या रेट्रो थीममध्ये जातात. आता हळदी कुंकाला विचारायचं म्हटल्यावरती तुम्ही घालून जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बट तुम्हाला खूपच काय मुली क्रेझी असतात की मला लुकच वेगळं क्रिएट करायचं, तर ते रेट्रो थीम करून जाऊ शकतात. आणि द्यायचं असेल तर साधं लुकसुद्धा करू शकतात, जसे की हेअर्स थोडेसे मोकळे ठेवून, हेवी इयरिंग्स घालून, सिम्पल लुक ह्याच्यावरती छान दिसेल. आणि ह्या साड्यांचं मटेरियल म्हटलं तर हे क्रेपमध्ये जातात, त्यामुळे घालायला खूप इझी आहेत. आता बघूयात 11वी साडी. ती म्हणजे ही पण सिंपल आहे, एकदम सूत पण एकदम सुळसुळीत आहे, घालायला पण सोपी. आणि ह्याच्यावरची डिझाईन म्हटलं तर आपण म्हणतो ना ते पाटली पल्लू टाईप, तो आहे हा पॅटर्न. जसं की पदर वेगळा आणि खाली मिऱ्यांमध्ये वेगळी. सो ही घातल्यावरती मी इकडे दाखवते तुम्हाला, घातल्यावरती पण खूप छान दिसते. हा पदर आहे तो पूर्ण प्लेन आहे. तुम्ही म्हणाल पदर प्लेन, आणि मग ही भरलेली जी डिझाईन आहे ही येणार मिऱ्यांमध्ये. ओके, ही मिऱ्यांमध्ये येणार आणि हा जो पदर आहे तो प्लेन आहे. असं क्रिएट दिसणार, तो असं लुक दिसतं. ठीक आहे, हा पटली पल्लू पॅटर्न आहे. आता बघूयात 12वी साडी. ती म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे ते एकदम सॉफ्ट आहे, क्रेपमध्ये म्हणता येईल, कारण की पूर्ण प्लेन साडी आहे आणि ह्याच्यावरती अशा बुट्ट्या आहेत. आणि हे मोस्टली यंग मुलींना ह्या खूप सूट करतील. आणि ही जी साडी आहे तुम्ही हळदी कुंकासाठी सुद्धा वापरू शकता, कारण की जर तुम्ही ह्याच्यावरती सिम्पल सोबर लुक क्रिएट करून गेला तरी काहीच हरकत नाही. असं दिसतंय. आणि मी इकडे तुम्हाला दाखवते, पण इकडे मी खूप सिम्पल आणि छान लुक केलेला आहे, जास्त काही आवरलेलं नाही आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही वापरू शकता. आता बघूयात 13वी साडी. ती म्हणजे पूर्ण ब्लॅक नाही आहे, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहेत. मोस्टली ह्या साड्या मारवाडी ज्या बायका असतात त्या खूप जास्त वापरतात. बांधणी
ही, आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते एकदम सॉफ्ट क्रेपमध्ये म्हणता येईल, घालायला एकदम सुळसुळीत छान. मोस्टली माझ्याकडे असेच कलेक्शन आहे, कारण की घालायला ह्या साड्या खूप सोप्या पडतात. काठपदराच्या पण आहेत, पण खूप कमी कलेक्शन आहे माझ्याकडे. बट ह्या घालायला खूप सोप्या आणि दिसतात पण यंग मुलींना खूप सिम्पल आणि छान. सो अशा प्रकारे ही सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता बघूयात पुढची साडी, ती म्हणजे 14वी. आणि ही जी साडी आहे ती सुद्धा क्रेप मटेरियल, पण एवढं सॉफ्ट मटेरियल नाही, बट घालायला खूप सोपी आहे. तुम्ही म्हणाल ही ब्लॅक तर नाही आहे, बट कॉम्बिनेशन इज व्हाईट अँड ब्लॅक ना, सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. सो इकडे मी माझं लुक क्रिएट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही साडी अशी दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे ब्लॅक साडीमध्ये एक पैठणी असलीच पाहिजे. सेमी इकडे दाखवते अशा टाईपच्या पैठण्या तुमच्याकडे असल्या पाहिजे, किंवा ही चंद्रकोरची सुद्धा असली पाहिजे. सो हे जर कलेक्शन तुमच्याकडे असेल तर तुम्ही मंदिरात जा, किंवा काही फंक्शन असेल. आपल्यात मोस्टली ब्लॅक साड्या नाही घालत फंक्शनमध्ये, बट संक्रांती आली तर काठपदराची ही साडी असलीच पाहिजे. ते की नवी नवरी लग्न झालेलं असेल तर तिची पहिली संक्रांत असेल तर ती काठपदराच्या साड्याच घालते. सो हे कलेक्शन नक्कीच असलं पाहिजे. सो अशा प्रकारे हे माझं सर्व छोटंसं छान कलेक्शन होतं साड्यांचं, सिंपल साड्यांचं. सो तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या की नाही कॉमेंट करून नक्की सांगा. सो तुम्हाला अजून माझ्याकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही नक्की कॉमेंट करा. सो भेटू नेक्स्ट व्लॉगला. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनल. बाय.